अभिनेता गोविंदा आहुजा यांचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी चर्चेत आहे। लवकरच गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात गोविंदा यांची लढत होण्याची शक्यता आहे। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात प्रसिद्ध चेहऱ्याची चाचपणी केली जात असल्याच्या चर्चा आहेत। अशातच अभिनेता आणि काँग्रेसचा खासदार राहिलेल्या गोविंदाने मुख्यमंत्री शिंदेंची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे काँग्रेसकडून 2004 साली उत्तर मुंबईतून लोकसभा जिंकलेला गोविंदा आता शिंदेंच्या सेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली। बघा, ह्या सगळ्या चर्चा आपण लोक करत असता मी एवढंच म्हटलं की जर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा 400 पारच्या बहुमतानं 400 प्लस खासदारांच्या बहुमतानं आपल्याला तिसऱ्यांदा जर माननीय पंतप्रधान पदावर त्यांना विराजमान करायचं आहे, त्याच्यासाठी ज्या ज्या व्यक्ती, ज्या ज्या संघटना, जे पक्ष ज्या विचारावर प्रभावित होऊन, मोदी साहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन जर बरोबर येत असतील तर अशा सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी काँग्रेस नेते संजय निरुपम यांची इथं लपून राहिलेली नाही। मवियाकडून उमेदवारी मिळत नसताना निरुपम शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले। पण मध्येच अभिनेता गोविंदाचं नाव चर्चेत आल्यानं संजय निरुपम यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। उत्तर पश्चिम मुंबईवर आधीपासून ठाकरे गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्यामुळे हा मतदारसंघ गोविंदासाठी तितकासा सोपा नाही। उत्तर पश्चिमचं गोविंदासमोर आव्हान, काँग्रेसकडून लढलेल्या उत्तर मुंबईच्या तुलनेत उत्तर पश्चिम मुंबईची वेगळी समीकरण, मराठी बहुल भागात मराठी उमेदवारांविरोधात लढण्याचं आव्हान, बिगर मराठी मतदारांना शिवसेनेकडे खेचण्यासाठी करावी लागणार कसरत, कीर्तीकरांनी माघार घेतल्यानंतर अमोल कीर्तीकरांना मतदारांची सहानुभूती। याआधी गोविंदाने 2004 मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा काँग्रेसकडून निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईकांच्या अभेद्य किल्ल्याचं भगदाड पाडलं होतं। आता लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग सुरू करण्याचा गोविंदाचा प्लॅन दिसतोय। त्यामुळे बॉलिवूड अभिनेता गोविंदा लोकसभेच्या मैदानात उतरून दुसऱ्यांदा लोकसभा जिंकून राजकारणी नंबर 1 होणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।